नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत. ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा. केलं नसेल तर ते एक नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन टॉपिक संदर्भातला काही प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी काही प्रश्न पण तुम्हाला विचारेन, त्याची उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता आली पाहिजे. हा टॉपिक असा आहे की याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला एक प्रश्न अपेक्षित आहे. किती प्रश्न? एक प्रश्न. ठीक आहे, आपण काय करूया, डायरेक्टली आता या पॉईंटला सुरुवात करूया. प्रश्न काय होता बघा. विटाळ विध्वंसन असं हे पुस्तक 1889 मध्ये प्रसिद्ध झाले. हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक हे कोणाचं आहे असं तुम्हाला विचारले. तर विटाळ विध्वंसन 1889 म्हणा, काही ठिकाणी दिले, काही ठिकाणी तुम्हाला 1888चा संदर्भ या प्रश्नासाठी पाहायला मिळतो. ऑप्शन बघा, शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वलंगकर, किसन फागोजी बनसोडे आणि गणेश अक्काजी गवई. ज्यावेळी तुम्हाला विटाळ विध्वंसन म्हटलं जातं की ज्या ग्रंथातून अस्पृश्यतेचं खंडन करण्यात आलं, अस्पृश्यता आहे ना त्याचं खंडन या ग्रंथामधून करण्यात आलं होतं. आणि तुम्हाला काय म्हटलंय की हे पुस्तक कुणाचं? तर पुस्तक म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? गोपाळ बाबा वलंगकर असं तुम्हाला उत्तर असायला पाहिजे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला काही 7-8 प्रश्न सांगणार आहोत की जे प्रश्न परीक्षेला जास्त करून अपेक्षित आहेत. ठीक आहे, जास्त करून तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहेत. आपण डायरेक्टली त्या प्रश्नाला सुरुवात करूया. ठीक आहे, समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले? तुम्हाला असा प्रश्न विचारला, सोमवंशीय मित्र हे दलित मासिक, पहिले दलित मासिक कोणी सुरू केले? तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केले. कधी सुरू केलं होतं? 5 जुलै 1908. 5 जुलै 1908 हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. आणि पूर्णपणे स्वतःचे अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते. पूर्णपणे स्वतःचे अग्रलेख लिहिणारे. ज्यावेळेस तुम्हाला सोमवंशीय या शब्दाच्या संदर्भातलं बरंचसं विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज असं विचारलं जातं, तेव्हा सुद्धा उत्तर तुमचं काय असायला पाहिजे? शिवराम जानबा कांबळे. म्हणजे शिवराम जानबा कांबळे म्हटलं, सोमवंशीय हा महत्वाचा आहे. यांनीच आता सोमवंशीय हा वर्ड त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, कारण सोमवंशीय वर्ड संदर्भात जे जे येईल ना ते सगळं त्यांनी लिहिले. दुसरं म्हणजे सोमवंशीय हितवर्धक सभा असं आलं. सोमवंशीय हितवर्धक सभा कोणी आयोजित केली? सोमवंशीय हितवर्धक सभा ही कोणी आयोजित केली असं विचारलं तुम्हाला, तरी सुद्धा तुमचं उत्तर काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे शिवराम जानबा कांबळे. 1910 मध्ये त्यांनी ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी मुरळी देवदासी यांच्या प्रश्न नावाचा फोडली होती. देवदासी विवाहास प्राधान्य शिवराम जानबा कांबळे यांनी दिलेलं होतं. तर तुम्हाला ना या टाईपवर प्रश्न विचारला जाईल. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे? सोमवंशीय हा शब्द दिसला की शिवराम जानबा कांबळे तिथं आपलं उत्तर असणार आहे. हे पहिलं डोक्यात ठेवायचं, पहिलं डोक्यात. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. कोणते कोणते पॉईंट येतात? सोमवंशीय मित्र पहिले दलित मासिक, सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मधली, आणि तिसरा पॉईंट येतो श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज. ही एक संस्था होती, पुण्यामध्ये सुरू केली होती त्यांनी 1904 पुण्यामध्ये. म्हणजे मग तुम्हाला याच्यातून आउटकम काय घेणार? सोमवंशीय शब्द दिसला, शिवराम जानबा कांबळे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं म्हणजे यांचे जे लेख आहेत, हा पहिला पॉईंट लक्षात आला. सोमवंशी शिवराम जानबा कांबळे यांचे जे लेख आहेत तर ते कसे आहेत? अस्पृश्यता विरोधी लेख आहेत. कसे आहेत? अस्पृश्यता विरोधी त्यांचे लेख खूप गाजलेले होते. अस्पृश्यता विरोधी म्हणजे त्यांनी 1902 मध्ये जे मराठा असेल किंवा दीनबंधू असेल याच्यातून लिहिलेले, मराठा आणि दीनबंधू असेल याच्यामधून लिहिलेले अस्पृश्यता विरोधी लेख आहेत ना, त्यांचे खूप गाजलेले होते. आणि शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल बघायला झालं तर शेवटचा मुद्दा येतो, पुण्यामध्ये जेव्हा पर्वती मंदिर प्रवेश आंदोलन झालं त्या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? पुण्यामधलं पर्वती मंदिर जे आहे, पर्वती मंदिर आंदोलन म्हणजे प्रवेशाचं पर्वती मंदिर प्रवेश आंदोलन जे झालं, तर हे आंदोलन
कोणाच्या नेतृत्वात झालं? कोणाच्या नेतृत्वात झालं? तुमचं उत्तर पाहिजे शिवराम जन्मा कांबळे 1929 मध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शिवराम जन्मा कांबळे यांच्याबद्दल जेव्हा विचारलं जाईल तर या गोष्टी लक्षात ठेवायची. परत एकदा शॉर्टमध्ये मी रिपीट करतो. पुण्याचे होते शिवराम जन्मा कांबळे. शिवराम जन्मा कांबळे म्हटलं तर सोमवंशीय शब्द लक्षात ठेवा. सोमवंशीय मित्र 5 जुलै 1908 रोजी पहिलं दलित मासिक सुरू केलं आणि पूर्णपणे स्वतःचा अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते. म्हणजे पूर्णपणे स्वतःचा अग्रलेख लिहित होते. त्यानंतर सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये कोणी आयोजित केली? उत्तर पाहिजे शिवराम जन्मा कांबळे. 1904 मध्ये पुण्यामध्ये श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज ही संस्था कोणी स्थापन केली? शिवराम जन्मा कांबळे. लक्षात ठेवायचं सोपं काय? सोमवंशीय वर्ड शिवराम जन्मा कांबळे यांच्या संदर्भात. त्यांनी अस्पृश्यता विरोधी लेख सुद्धा लिहिलेत मराठा दिनबंधू या वृत्तपत्रामधून. आणि दुसरं म्हणजे 1929 मध्ये सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यामध्ये जेव्हा पर्वती मंदिर प्रवेश आंदोलन झालं त्या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? शिवराम जन्मा कांबळे. एवढे मुद्दे तुम्हाला तिथं सांगता आले पाहिजेत. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता दुसरा मुद्दा, जसं विटाळ विध्वंसन हा प्रश्न होता, गोपाळबाबा अलंकर यांनी अस्पृश्यता विरोधी म्हणजे विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं काय केलं होतं? खंडन केलेलं होतं. त्यामुळे ते ओळखले जातात. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न असा विचारला, गोपाळबाबा वलंकर यांच्यावर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता? गोपाळबाबा वलंकर यांच्यावर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता? ऑप्शन दिले शिवराम जन्मा कांबळे, महात्मा फुले, त्याच्यानंतर बाबा पदमनजी, लोकहितवादी. तर एक मुद्दा लक्षात ठेवायचा, गोपाळबाबा वलंकर यांच्यावर कोणाचा प्रभाव होता असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? तुमचं उत्तर पाहिजे महात्मा फुले. काय उत्तर असायला पाहिजे? महात्मा फुले यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि जर शिवराम जन्मा कांबळे यांच्यावर प्रभाव विचारला तर शिवराम जन्मा कांबळे यांच्यावर प्रभाव गोपाळबाबा वलंकरांचा होता, महात्मा फुलेंचा होता, बाबा पदमनजीचा होता आणि लोकहितवादी यांच्या विचारांचा, लोकहितवादी आगरकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. हा मुद्दा लक्षात आला का? फरक समजून घ्या. तुम्हाला जर असं विचारलं गोपाळबाबा वलंकर यांच्यावर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? महात्मा फुले उत्तर पाहिजे. शिवराम जन्मा कांबळे यांच्यावर कोणत्या व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव होता? तर मग तुमचं उत्तर असलं पाहिजे गोपाळबाबा वलंकर, महात्मा फुले, बाबा पदमनजी, लोकहितवादी, आगरकर हे सगळी मंडळी. क्लिअर झाला मुद्दा? याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. हे उत्तर आपल्या लक्षात आलं. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अनार्य दोष परिहार समाज ही संस्था कोणी स्थापन केली? ऑप्शन हेच देतो 4. अनार्य दोष परिहार समाज ही संस्था कोणी स्थापन केली असं म्हटलं. ऑप्शन हेच दिले तर तुमचं उत्तर काय पाहिजे? गोपाळबाबा वलंकर हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे. गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी, लक्षात ठेवा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी 1890 मध्ये दापोली या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी विचारलं तर उत्तर असेल दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहार समाज ही संस्था स्थापन केली. ओके, मग तुम्हाला आता या पॉइंटमधून काय काय लक्षात ठेवायचं? गोपाळबाबा वलंकर म्हटलं तर 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, गोपाळ वलंकर यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता. त्यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या आपल्या ग्रंथातून, 1888 म्हणा किंवा 1889 म्हणा, बऱ्याच ठिकाणी त्याचा संदर्भ आहे, या ग्रंथातून अस्पृश्यतेचं खंडन केलं. आणि तिसरं म्हणजे 1890 मध्ये दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहार समाज ही संस्था स्थापन केली गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी. हे महत्वाचं. तुम्हाला समजा असा उलटा फिरवून प्रश्न विचारला, दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण? असा प्रश्न विचारला, म्हणजे सरळ न विचारता फिरवून प्रश्न विचारला. दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण? पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण? आणि ऑप्शन हेच दिले तर तुमचं उत्तर गोपाळबाबा वलंकर पाहिजे. कारण गोपाळबाबा वलंकर नंतर येतो कोणाचा नंबर? तर येतो शिवराम जन्मा कांबळे. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर काय पाहिजे? पहिले म्हटले ना गोपाळबाबा वलंकर. या पॉइंटच्या संदर्भात जेवढे मुद्दे सांगितले आय होप ते तुमचं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, मग एवढे प्रश्न समजले. ठीक आहे, मी ह्यातमध्ये बरेच पॉईंट कव्हर केले तर म्हणजे तुम्हाला सोमवंशी हितवर्धक सभा, सोमवंशीय मित्र किंवा हे मुद्दे. आता मी याला जोडून आणखी पुढे प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर काय ते तुम्हाला देता येतंय का बघा.
समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अस्पृश्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती साधण्यासाठी सन्मानबोधक निरप्रीत समाज ही संस्था कोणी स्थापन केली? मी आता प्रश्न काय विचारतोय बघा. सन्मानबोधक निरप्रीत समाज. प्रश्न आहे अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी सन्मानबोधक निराप्रीत समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? किसन फागोजी बनसोडे. म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्ही करणार का? ज्यावेळी तुम्हाला ह्या 3 नावामध्ये सोमवंशीय शब्द दिसला, शिवराम जानबा कांबळे उत्तर पाहिजे. गोपाळबाबा वलंकर म्हटलं तर विटाळ विध्वंसन आणि दुसरं म्हणजे अनार्य दोष परिहार समाज, हा मुद्दा लक्षात आला पाहिजे. वृत्तपत्र वार्ताहर महत्वाचे. आणि किसन फागोजी बनसोडे म्हटलं सन्मानबोधक निराप्रीत समाज की जी अस्पृश्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती साधण्यासाठी स्थापन केली. मग याच्यामध्ये तुम्हाला 4 मुद्दे लक्षात ठेवायचे ह्या व्यक्तीबाबत. ह्या 3 व्यक्तीमध्ये ना एमपीएससी बऱ्याच वेळा कन्फ्यूज करते आणि आपल्या लेक्चरचा आजचा मोटोच तो आहे की या 3 व्यक्तीमध्येच तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. सन्मानबोधक निराप्रीत समाज झालं. दुसरा मुद्दा तुम्हाला विचारलं जातं की चोखामेळा सुधारणा मंडळ आणि वाचनालय सुरू करून कोणी सुरू केलं? चोखामेळा सुधारणा मंडळ हे पण तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं. चोखामेळा सुधारणा मंडळ असं दिलं जातं. आणि वाचनालय हे सुद्धा कोणी केलं? किसन फागोजी बनसोडे. या ठिकाणी तुमचं उत्तर असलं पाहिजे किसन फागोजी बनसोडे हे नाव महत्वाचं आहे. किंवा कधी कधी तुम्हाला ना असं बी विचारलं जाऊ शकेल 2 महत्वाची वृत्तपत्रे. जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं शिवराम जानबा कांबळे म्हटलं की एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे सोमवंशीय. तसं किसन फागोजी बनसोडे म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे. आणि तो वर्ड काय? किसन फागोजी बनसोडे म्हटल्यानंतर वर्ड काय? तर तो वर्ड असा आहे निराप्रीत समाज. कारण हे निरा नावानं म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला असं जर प्रश्न दिला निराश्रित हिंद नागरिक आणि मजूर पत्रिका ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? मजूर पत्रिका आणि निराश्रित हिंद नागरिक ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? तुमचं उत्तर पाहिजे किसन फागोजी बनसोडे. निरा हा शब्द ज्याच्यामध्ये दिसेल ना तिथं तुम्हाला किसन फागोजी बनसोडे लक्षात ठेवायचंय. कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे सन्मानबोधक निराप्रीत समाज, निरा म्हटलं किसन फागोजी बनसोडे, सोमवंशीय म्हटलं शिवराम जानबा कांबळे. कधी कधी असंही तुम्ही यातून लक्षात ठेवू शकता. ही जे निराश्रित हिंद नागरिक जे वृत्तपत्र आहे हे त्यांनी 1910 मध्ये सुरू झालेलं. मजूर पत्रिका जवळपास 1918 मध्ये सुरू केलेलं. तर हे पण त्यांच्या ह्याच्यामधलं असलेलं महत्वाचा मुद्दा आहे. हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ह्या आजच्या लेक्चरमधून आपण महत्वाचे मुद्दे काय अभ्यासले? महत्वाचे मुद्दे मी शेवटी जाता रिकॉल करतोय. पहिला महत्वाचा मुद्दा अनार्य दोष परिहार समाज म्हटलं गोपाळबाबा वलंकर 1890. तुम्हाला विटाळ विध्वंसन म्हटलं गोपाळबाबा वलंकर, अस्पृश्यतेचं खंडन केलं. दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हटलं गोपाळबाबा वलंकर. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. समजा तुम्हाला असं म्हटलं सोमवंशीय मित्र पहिले दलित मासिक 5 जुलै 1908 गोपाळबाबा वलंकर. सोमवंशीय शब्द दिसला गोपाळबाबा वलंकर. सोमवंशी हितवर्धक सभा गोपाळबाबा वलंकर. श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज शिवराम जानबा कांबळे. हे लक्षात ठेव. सोमवंशीय शब्द दिसला शिवराम जानबा कांबळे हे उत्तर आलं पाहिजे. आणि सन्मानबोधक निरा हा शब्द दिसला किसन फागोजी बनसोडे. त्यामध्ये चोखामेळा सुधारणा मंडळ आणि वाचनालय हे त्यांनी सुरू केलं आहे. हा एक मुद्दा आहे. यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. तर आजच्या लेक्चरमधले हे पॉईंट आहेत. शॉर्ट बट स्वीट, पण येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा जास्त फायदा होईल.